आपल्या इथं जो 1 मिनिटात 1000 झाडं लावण्याचा उपक्रम राबवून राहिले त्याबाबत काय सांगाल? नाव सांगा. माझं नाव सौ लता नाजुकराम गहाणे, सरपंच ग्रामपंचायत फुटाळा. हे जे आम्ही हा उपक्रम बळीराजा कृषी दिनाच्या निमित्तानं हा जे आज उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सर, तर डार्क केटल इंडिया लिमिटेड यांच्या विद्यमानाने आमचा कार्यक्रम या ठिकाणी 6.0 माझी वसुंधरामध्ये राबवण्यात आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो कार्यक्रम राबवलो आम्हाला उत्स्फूर्त सहभाग आमच्या गावकरी मंडळीचा, त्याच्यानंतर शाळा आहे आणि आमचे MRGSचे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, आरोग्य विभागाचे, म्हणजे संपूर्ण लोकांचा एक सहभाग या ठिकाणी आम्हाला मिळाला. आणि हा कार्यक्रम राबवायचा आमचा एकच उद्देश आहे की या माध्यमातून एक ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढावं, की जेणेकरून उत्पन्न जर वाढलं तर आपण या ठिकाणच्या उत्पन्नाच्या भरवशावर आपण गावाचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे करू शकणार. यामध्ये एकच प्रकारचे झाड लावले आंबे नाही, यामध्ये आम्ही केसर आंब्याचे झाडं लावले आणि आता सध्या तर केसर आंब्याचेच लावले, परंतु मिस इंडिया बोर जे आहे तिचे झाडं लवकरच आमच्या या ठिकाणी येतील. त्यानंतर आमच्या भविष्याचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पुढल्या वर्षी आम्ही या ठिकाणी सुरण जे आहे हे मिश्र पीक या ठिकाणी घेणार आहोत. आज मी वृक्षारोपण निमित्त मी आज संदेश देऊ इच्छिते की आपल्याला वृक्ष हे ऑक्सिजन तर देतातच, सोबतच आपल्याला फळं फुलं आणि सगळंच काही वनापासून मिळत असते, वृक्षापासून मिळत असते. तर एक वृक्ष हा 4 लोकांना ऑक्सिजन पुरवठा करत असते. तसेच आपण हे पृथ्वीवरचे वाढते तापमान, आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तर आपण हे वाढते तापमान आणि आज परिस्थिती अशी आहे की केव्हाही पाऊस केव्हाही ऊन असं परिस्थिती झाली आहे. तर आपल्याला या परिस्थितीला बदलावायचे आहे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ह्या धरत्रीला आपल्याला हिरवेगार करायचे आहे, तिला वसुंधरेला सुंदर बनवायचे आहे. आणि सोबतच आपल्या जीवनाचे संतुलन राखायचे असेल तर आपल्याला वृक्षारोपण करावंच लागेल आणि पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल. हेच मी सर्वांना संदेश देईन. PB हत्तीमारे, वनरक्षक दुगीपार, क्षेत्र सहायक कोमारा, वन परिक्षेत्र सडकर्जुनी ह्या नात्याने आज फुटाळा येथे ग्रामपंचायत अंतर्गत कृषी दिन विशेष वृक्ष लागवड महोत्सव निमित्त आज इथे 1 मिनिटात 1000 झाडे लावायचा प्रोग्राम केला आहे. झाडे लावणे तेवढे सोपं आहे, पण तेवढेच जगवणे हे पण गरजेचे आहे. हेच मी जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने आज ही परिस्थिती आली आहे की म्हणजे वातावरणात ग्लोबल वॉर्मिंग जास्त होत असल्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावल्या पाहिजे. झाड लावणेच नाही तर झाड लावले पाहिजे आणि त्याची जोपासना पण केली पाहिजे. हीच मी जनतेला एक आवाहन करीन बीटरक्षक या नात्याने. खरं तर कोणताही उपक्रम हा चांगल्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी राबवला जातो. विशेषतः याच्यामध्ये आंब्याची झाडं आणि केसर जातीचे झाडं लावण्यात आलेले आहेत. झाडं लावणेच हा उद्देश न ठेवता झाडाचा विकास, झाड जगलं पाहिजे, झाडापासून उत्पन्न जो आहे तो ग्रामपंचायतचा एक हेतू आहे की ज्या माध्यमातून उत्पन्न मिळेल झाडाच्या पिकामधून तो उत्पन्न वाढवून ग्रामपंचायतच्या विकासासाठी हातभार कसा लागेल हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी ह्या झाडाचा लागवड झालेली आहे. अशीच उन्नती समोर आणखी करतील अशी आशा व्यक्त करते. आणि हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हा ती 1 नंबर आहे. याच्यापासून आपल्या ग्रामपंचायतला हे झाडं जगल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतची उन्नती होऊ शकते. आपल्या गावाची शान बान सर्वच काही म्हणजे आपल्या गावाचा एक आकर्षक म्हणून नावसुद्धा एक बनवू शकतो आपण आणि आपला हा वातावरणसुद्धा अति सुंदर असा राहू शकते. हा कार्यक्रम अति सुंदर आहे. तंटामुक्ती अध्यक्ष, आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि आपण बघतो केव्हा तरी त्या विद्यार्थ्याच्या हाताला कधी मातीच नाही लागत, पण ते सर्व झाडं विद्यार्थ्यांनी आणि गावातील लोकांनी आणि आलेल्या पाहुण्यांनी लावलेलं आहे. ह्या ठिकाणी हे जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, वृक्ष लागवड केली हे तर जगतीलच, पण भवितव्यामध्ये हे जे आमचं ग्राउंड आहे ह्या ठिकाणी करोडो अरबो रुपयाचं ह्या ग्राउंडवर आपण आलात आणि कोणाकोणाचं अतिक्रमण होत आहे अशा प्रकारे ह्या ग्राउंडची निगा राखणं हा ग्रामपंचायतचा एक आगळा वेगळा
ध्येय आहे त्याच्यामध्ये. आणि वृक्षारोपण लावलं, आता 1000 लावलं असतील, त्याच्यातून काही जगतीलच, परंतु हे जे ग्राउंड भवितव्यासाठी जे ठेवलं आहे आमचं 4 एकराचं जे ग्राउंड, यांच्यावर सर्वांची चांगल्या प्रकारे निगा असते आणि हे